अँड वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि मला खूप लोकांचे कमेंट्स आले होते की दीदी तुझं स्किन केअर रुटीन सांग, तुझं हेअर केअर रुटीन सांग. तर हेअर केअर मी जस्ट एकच पार्ट सांगते जो मी आज स्वतः केला होता तो. आणि स्किन केअर मध्ये ना मी जे संडेला किंवा असं कुठे बाहेर जायचं असेल तर जे फॉलो करते ना ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे घरातलेच बेसिक गोष्टी वापरून मी तो फेस पॅक, फेस मास्क असं सगळं बनवते. सो या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. बेसिकली क्लीनअप थोडक्यात मी घरच्या घरी कसं करते हे. आणि तुम्हाला ना हा व्लॉग खरंच आवडेल, तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि त्यातला एक गोष्ट आहे ना जी माझी खरंच फेवरेट आहे आणि ही मी स्कूल पासून करत आलेली आहे आणि इफेक्ट पण एकदम 100% भेटतो, ती पण तुम्ही नक्की ट्राय करा. सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात आधी तर ना हा पसारा फक्त इग्नोर करा, कारण की मी सकाळी सकाळी उठून करायला आले होते आणि त्यामध्येच मी हे हेअर केअर करतेय. हे करतच होते त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. यामध्ये हे मी रोजमेरी आणि करी लिव्स पावडर आहे, म्हणजेच कडीपत्त्याची पानं आणि त्याची पावडर आहे. त्यामध्ये हे फ्लेक्सिड जेल ऑलरेडी होतं माझ्याकडे, तेच मी यूज केलंय. थोडंसं हे कॅस्टर ऑइल आहे, म्हणजेच ते एरंडेल तेल, ते केसांसाठी खरंच खूप चांगलं असतं. त्यानंतर हे कोकोनट ऑइल थोडंसं, मी रात्री हेअर ऑइलिंग नाही केलं त्याच्यामुळे. माझ्याकडे हे लिंबू पण आहे थोडंसं, ते पण डॅन्ड्रफ थोडासा आहे आणि केसांसाठी डॅन्ड्रफला वगैरे चांगलं असतं लिंबू, त्याच्यामुळे मी थोडंसं टाकते कारण की सकाळी मी लिंबू पाणी पिलं होतं. लेंथला तर नाही लावणार आहे मी, हे फक्त स्काल्प्सला लावणार आहे. हे फ्लेक्सिड जेल ना घरी पण बनवू शकतो, खूप जास्त इझी आहे बनवायला. फ्लेक्सिड्स घ्यायच्या, म्हणजे जवस घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये उकळवायला ठेवायचं. जोपर्यंत अशी कन्सिस्टन्सी होत नाही ना ठीक, तोपर्यंत तसंच ठेवायचं आणि लगेच गरम असताना गाळून घ्यायचं. म्हणजे ते इझिली गाळता येतं, नाही तर ते खूप जास्त त्रास देतं, खूप असं चिकट बनतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात ते, याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ जरी घातलं ना तरी खूप हेल्दी, आणि ते केसाला लावायचं पूर्ण स्काल्प्सला आणि लेंथला. आता हे विकतचं होतं हे पावडर, त्याच्यामुळे मी फक्त स्काल्प्सला लावते आणि ही स्काल्प्सलाच लावायची गरज आहे, बाकी लेंथला काही गरज नाही आहे. पण तुमच्याकडे जरी असेल ना हे रोजमेरी पावडर आणि आपलं काय होतं याच्यामध्ये करी लिव्स पावडर, रोजमेरी आणि करी लिव्स पावडर, सो तुम्ही तेही लावू शकता केसांना. तर आता करूया, मी हे खूप दिवसांनी करते आहे. एक एक असा भांग पाडून मी स्काल्प्समध्ये पूर्ण लावून घेते ते, कारण की हे स्काल्प्सलाच लावायचं मोस्ट ऑफ दी आहे आणि फ्लेक्सिड जेल असतं ते लेंथला पण लावू शकता. पूर्ण हेअर्सला लावून घेतल्यानंतर त्यानंतर मी अर्धा ते 1 तास ठेवलं होतं तसंच, आणि त्यानंतर मग हेअर वॉश करून घेतला होता आणि मस्त रिझल्ट आहे याचा. दिवसभर मी जरा टाइमपासच केला आणि संध्याकाळी मग मी स्किन केअर रुटीन करायला आले माझं, आणि तेच तुम्हाला आता दाखवते. मी या डब्यामध्ये सगळं स्टोअर करून ठेवते माझ्या. आणि त्याआधीच ना पहिल्यांदा आपल्याला वाफ घ्यायची आहे, त्यामुळे फेसवरचे पोर्स ओपन व्हायला हेल्प होते जास्त, आणि व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतील तर तेही इझिली रिमूव्ह होतात. सगळ्यात आधी आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी मी ही तांदळाची पावडर घेतली होती जी की मी घरीच बारीक केलेली आहे, आणि त्यासोबत ना दही घ्यायचंय. आता हे तांदळाची पावडरचं टेक्स्चर असं थोडंसं जाडसर हवंय, त्यामुळे स्क्रब छान होतं. तुम्हाला जिथे जिथे व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स आहेत ना तिथे सगळीकडे लावून घ्यायचं आणि एकदम जंटली मसाज करायचंय, एकदम जंटली स्क्रब करायचं, जास्त असं जोरात घासायचं नाहीये, नाहीतर ते इरिटेशन होईल तुम्हाला. आणि पूर्ण फेसला पण मी लावून घेतलेलं आहे, थोडंसं स्क्रब केलं आणि हे 5 ते 10 मिनिटं ठेवायचं. सुकल्यानंतर ना हे वॉश करून घ्यायचं, थोडंसं पाणी मारायचं आणि जंटली स्क्रब मसाज करत वॉश करून घ्यायचं पूर्ण. फक्त एवढंच लावलं ना तरी एकदम फ्रेश वाटतं. आणि याचं व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स तुम्हाला जर खूप जास्त असतील, मला खूपच जास्त आहेत, पण या एका फक्त दही आणि तांदळाचं पीठ याच्यामुळे ना एकदम क्लिअर होतात, एकदम स्मूथ झालंय माझं हे. म्हणजे थोडंसं मी स्क्रब केलं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं, एकदम स्मूथ झालं एकदम. आणि एकदम असा ग्लो येतो आणि कसं सॉफ्टनेस येतो ना फेसवरती, की इतर वेळी कधीही तुम्हाला असं टाईम नसेल ना जास्त, तर फक्त एवढ्या 2च गोष्टी लावून तुम्ही खरंच खूप भारी फील होतं. आणि मी तर हे शाळेपासून यूज करते किंवा कॉलेजपासून म्हणा, तुम्ही कॉलेजपासून यूज करते आणि मला हे एकदम सूट झालं. जर तुम्हाला दही सूट होत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. तांदळाचं पीठ आणि दही घ्या. दहीशिवाय तुम्हाला जर दुसरं काही सूट होत असेल, पण दहीने अमेझिंग रिझल्ट येतो, कारण की अशी थिक कन्सिस्टन्सी असते आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटतंय हे. व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्सचं खरंच खूप कमी झालेले आहेत, पण तरी मी थोडंसं वरवरून करते आहे. मी हे
जे भेटतं टूल ते आणलं होतं मी. माझ्याकडे आधी नव्हतं हे, मी फक्त स्क्रब करायचंय, पण आता हे आलंय ना त्याच्यामुळे मी करते याने. किंवा मग तुम्ही त्या पीलचं निघतं ब्लॅक हेड्सचं ते पण यूज करू शकता, त्याने पण अमेझिंग रिझल्ट भेटतो. आता हे ओपन झालेले पोर्स आपल्याला क्लोज करायचं, त्यासाठी हे फेस पॅक यूज करायचं. जे ओपन पोर्स झालेत ना त्याच्यासाठी मी हे मुलतानी माती, रोज वॉटर घेतलं, थोडीशी चंदन पावडर आणि माझ्याकडे एक राईस वॉटर पण होतं ते. फक्त तुम्ही मुलतानी माती किंवा मुलतानी माती आणि रोज वॉटर हे मिक्स करून लावू शकता, त्याने ओपन पोर्स टाईट होतात. आणि सोबतच जर तुमच्याकडे बर्फ असेल तर तो तुम्ही हे करा. माझ्याकडे आता बर्फ नव्हता त्याच्यामुळे मग तुम्ही ते बर्फ आणि आधी पूर्ण फेसला लावून घ्या आणि त्यानंतर ते ओपन पोर्स जे झालेले असतात ना ते क्लोज होतात. सो आता पूर्ण फेसला लावून घेते आम्ही. हे पण एक सुक्यास्तोपर्यंत 5 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर वॉश करून घ्यायचं. या मी ज्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला सूट होत असतील तरच करा. अदरवाईज जर तुम्हाला फेसला काही इफेक्ट झाला तर आधी पॅच टेस्ट करून बघा सूट होत आहे का नाही होते तरच यूज करा. कारण की कधी कधी ना माझ्या फेसला हनी सूट होत नाही तर त्याच्यामुळे मी ते टाकत नाही, पण मोस्ट ऑफ लोकांना सूट होतं आणि ते खरंच छान असतं. सो त्याच्यामुळे तुम्ही आधी पॅच टेस्ट करून बघा आणि तरच यूज करा. मग आता पुन्हा काय होतं की छोटे छोटे स्पॉट्स यायला लागतात, इरिटेशन होते आणि जेव्हा तुम्ही स्क्रब कराल ना त्यानंतर लगेच असं फेस पॅक लावला तर ते इचिंग होतं इथे इथे. आता मला थोडंसं जाणवतं कारण की मी ते स्क्रब केलं होतं आणि त्याच्या आधी जर स्क्रब केल्यानंतर तुम्ही लगेच बर्फाने थोडंसं शेकून घ्या, म्हणजे ते बर्फाने थोडंसं शेकून घेताना की ते जे ओपन पोर्स असतात ते क्लोज होतात. त्याच्यामुळे जर पुन्हा तुम्ही नेक्स्ट काही लावलं तर ते इचिंग होत नाही. सो मला इथे थोडंसं असं जळजळ लागत वाटतंय नाकाच्या एरियामध्ये, कारण की मी ते बर्फाने शेकलं नव्हतं, पण मला ते नंतर सूट होतं त्याच्यामुळे मला एवढं नाही काही वाटत आहे. बट तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कन्फर्म आधी पॅच टेस्ट करा आणि मगच यूज करा. नाहीतर स्क्रब झाल्यानंतर एक थोडा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर कोणतंही फेस पॅक किंवा फेस मास्क काही यूज करा तर मग ते बेटर होईल. हे असं काहीसं सुकल्यानंतर पूर्ण फेस वॉश करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप फेस मास्क आहे. त्यासाठी मी हे मसूर आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही ज्येष्ठमध पावडर. मी ऐकलं होतं की या पावडरने ना डार्क स्पॉट्स कमी होतात, त्याच्यामुळे मी यूज केली आहे ही आणि त्यामध्ये दही टाकलंय. जर तुमच्याकडे ती नसेल तर फक्त मसूरची डाळ, तांदळाचं पीठ हे घेऊ शकता, त्यामध्ये कॉफी पावडर किंवा हळद टाका थोडीशी आणि हे पण सुकत आलं की वॉश करून घ्यायचं. मग तर हा माझा फायनल रिझल्ट आहे आणि तुम्ही बघू शकता की एकदम स्मूथ स्किन झालेली आहे माझी. थोडासा ग्लो पण आलेला आहे आणि त्यामध्येच माझं व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स सगळे रिमूव्ह झालेले आहेत आणि एकदम क्लीनअप सारखा लुक आलेला आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला याचा इफेक्ट कसा झाला आहे ते. पण तुम्हाला या गोष्टी सूट होत असतील ना तरच तुम्ही त्या वापरा. जर सूट होत नाहीये त्याला दुसरं काहीतरी अल्टरनेटिव्ह शोधा आणि ते यूज करा तुम्ही. सो ह्या सगळ्या होम रेमेडीज आहेत त्यामुळे तुम्हालाही बऱ्यापैकी माहितीच असेल या गोष्टींमधलं सुद्धा. सो नक्की ट्राय करा. आणि या पुढच्याच व्लॉगमध्ये जर तुम्हाला माझं स्किन केअर म्हणजेच की मी कोणते प्रोडक्ट्स यूज करते, मी कोणतं मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे यूज करते आणि मी काय काय यूज करते तर हे सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेन. तर तुम्हाला जर ही गोष्टी हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी नक्की लवकरच तो पण व्लॉग बनवेन. सो भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.